विशाल दिला मी न्याय आपल्या दिदीला काय केलं तो? डायरेक्ट मुंडक एक बाजूला आणि धड एक बाजूला. त्याच यायला वाईटच झालं आहे ना हा ना गजरीच्या पुरीचं. हा ना किती रोज शाळा 10वीला का आपल्या पुरी बरोबर होती का? आपल्या पोरी बरोबर होती. है ना. हम्म. यायला काय लोक एवढे माजल्याने करू राहिले. हा ना. हा? काय माहिती बाई आज काय झालं. यायला म्हणजे पुरीला असं मोकळं सोडताच आहे ना आता. आपल्या पोरीवर लक्ष द्यावं लागेल ना आपल्याला बरं का. जरा पुरी तुम्ही लक्ष दे जरा घरामध्ये. हा माझं तिला लक्ष राहतच. सांग तिला व्यवस्थित पाय म्हणा तुझ्या मैत्रिणीचं काय झालं तुम्हाला म्हणते मी तिला शाळेतून काढून घ्या. काढून घेऊन काढून घ्या. ऐक तिचं ना आपण लवकर लग्न करून टाकू. लगेच करून आणि या टाकायचं. या ब्यावामुळे ना भीती वाटते. हा तर आपण मग काय करू एखादा चांगला पोरगा पाहू आणि टाकून लग्न करून तिचं. मग काय हा हे असं जगात असं ऐकायला येतं पाहिलं ना मग त्यापेक्षा ना नको गाडचं. डोक्याला ताण होतो. चल तेवढीच पोरगी होती आहे ना त्या गजरीला. मग तेवढी एकच होती हो. ते पोराचं लग्न होईल वाटतं त्याचं. त्या- तिच्या हा ते परत झालं वाटतं लग्न. आईला अवघड आहे. हा वहिले त्याचं लग्न. या पोरीच राहिलं होतं. बरं चालेल येऊ तिच्या घरावर 16-17 वर्षी तिच्या घरावरून जाऊन येऊ ना हा तिला भेटून येऊ. चल. हा येऊन भेटून. कुठं असेल बाई माय गुड्डे? आत्या हे घ्या पाणी. नको बाई मला पाणी. अहो आत्या हे घ्या थोडंसं पाणी घ्या आता. नको मला इच्छाच नाही पूर्वा काही. माहिती आहे आत्या इच्छा कशी होईल तुमची पण आता काय करणार आहे. पूर्वा गुड्डी निसती माझ्या डोळ्यासमोर दिसती. आत्या नका रडू तुम्ही. किती तिचे हाल केले असेल त्यांनी. गप्प बसा. हे बघा आत्या आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल ना. त्यांना एवढीशी पण अशी किंवा नसेल आली का गुड्डीची सांग बर. काय हो ज्याची नजर फिसलते ना त्याला काही दिसत नाही. त्या मुलीला काय होईल काय नाही होईल त्यांना फक्त आपला बदला वसूल करायचा असतो. दुसरं काहीच त्यांच्या डोक्यात नसतंय. अगं आपण एवढं सगळं करून तिच्या डोक्यात दगड घातला ना ग पूर्वा. नका रडू आई मी समजून घेऊ शकते. काय जीव म्हणला असेल माझ्या गुड्डीचा. हे सगळं का असं मुलींच्याच आयुष्यात येतं का सगळं हे बाई माणसालाच भोगावं लागतं. सरकार बंदोबस्त नाही ना करू राहिला बाई. सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे. एखाद्याने असा एखाद्या लेडीजचा बलात्कार केला ना तर त्याला फाशी देण्यापेक्षा असा चवाट्यामध्ये बांधायला पाहिजे आणि लोकांनी असा दगडाने ठेसून मारला पाहिजे. खरंय म्हणजे पुढच्यांना त्याचा वचक बसल. खरंय ते आणि तेव्हाच कळल जसं त्या पोरीला करताना काही इजा झाल्या असेल. पण जोपर्यंत माझ्या गुड्डीचा काही फैसला होत नाही आणि त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही. आत्या हे बघा त्याला आपण शिक्षा देऊयात असं म्हणत नाही की त्याला असं मोकळं सोडूयात की पुढे जाऊन अजून ते कोणत्या तरी पोरीचा तो बळी घेईल असं मी म्हणत नाहीये. पण त्याला शिक्षा देण्यापुरतं तुमच्या अंगात ताकद तर पाहिजे ना. जर तुम्ही अन्न पाणी सोडलं तुमच्या अंगात ताकदच नसली तर तुम्ही काय त्याला शिक्षा देणार आहे. हा अगं पूर्वा असं मरणं वेगळं. किती हाल केले त्यांनी कुत्र्यासारखे तिच्यावाले. फाडून तोडून खाल्लं तिला मारून टाक. तिचा आत्मा काय म्हणत असेल विचार कर. एवढा हात कापला तर आपल्याला किती दुःख होते. खरंय तुमचं आत्या मी समजून घेऊ शकते पण आता काय करणार आहे. आलंय आपल्या वाटेत दुःख तर भोगावं तर लागेलच ना आपल्याला. सुंदरा अक्का तू का गुड्डीला भेटायला आली का? रड नको आता जे झालं ते झालं त्याला इलाज नाही बाई. काय करते वाईटच झालं ग.
आम्हाला माहिती झाल्याबरोबर आलो बाई आम्ही. बस राहू नको आता. कुठं झाली घटना? हा? कुठं झाली? घटना कुठं झाली? घरी झाली का? बसा 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 ना इकडं बसा. शाळेत झाली? कुठं झाली? शाळेतून घरी येत होती रस्त्याला? रस्त्याने. माही पोरं ती पोरं मैत्रिणी ना, एकाच वर्गात आहे ना. एकाच वर्गात आहे. हम्म. हा? एकाच वर्गात हा, होत्या. कसं झालं बॉस? शाळेतून घरी येत होती, हा. ओमिनी गाडी आली हा. आणि त्या ओमिनी गाडीमध्ये हा. कोण म्हणतं चौघं होते, कोण म्हणतं तिघं होते. हा. आता आपल्याला माहितीच नाही चौघं होते का तिघं होते का दोघं होते. हा, बरोबर. मागचा दरवाजा उघडला, पोरीचं खवाट धरलं आणि मधी वडली, हा. घेऊन गेले. मग ती एकटीच्यात होती का रस्त्याला? पुन्हा? एकटीच होती बाई. तिच्या मैत्रिणीला विचारलं हा. तर म्हणे येत होती, म्हणे ती टपरी उभी होती, तिनं कुरकुरे घेतले होते. असं तेवढं पुढं आले नाही. असं घडलं. लय बेकार हाल करेल होते. हा का? हा. तिच्यावर बलात्कार तर केलाच केला, पण तिच्या तोंडावर दगड टाकेल होता. काय मिळालं असेल बरं त्यांना. वाईट. असं पहिलंच आपल्या गावामध्ये घटना घडली बाई. लेकराचा आत्मा काय म्हणत असेल सुंदर अक्का. हा बाई आम्हाला लय वाईट वाटलं ग. झोपणे रातभर. लाज नाही वाटत लोकांना, लाजच वाटला फार. मग आपल्या पोरीचं बी लवकर उरकून टाका बरं का. नाही नाही, आता आपण काय करू, एवढी परीक्षा आपल्या देऊ, पोरीची शाळाच बंद करून टाका. परीक्षा देऊन देऊन आणि लगेच पोरगा पाहून लग्न करून टाकू. हा जाळ करा त्या शाळेचा. हा, जाऊ दे, कमी वय असलं तर काय प्रपोळायचं नाही. मग त्याला काय करणार आहे? मग या त्याला सगळ्या काही गोष्टी इलाज करू. आहे? असं कित्येक मुलींच्या तुम्ही शाळा बंद करून लग्न करणार आहे. मग काय पोरींनी का शाळा नाही शिकायच्या का? शाळा शिकू नये का? असंच झालं ना मग आता. हो, रस्त्याने यायचं बी वाटत पाहिजे ना. काय करायचं? खरं सरकारने ना हे जे जागजागी उभे आहे का, जे केस वाढेल पोरं, हा हे गुटखे खाणारे, हे तंबाखू खाणारे, गांजा पिणारे, चरस अफीमवाले पोरं, हम्म. हे असे दिसले ना बराने हिंडताना का हे जाग्यावरच उडवायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय एवढं की लग्न करून टाकावं. आजकाल लग्न केलेल्या बाया तरी कुठं सुखी आहेत त्यांना तरी कुठं. बायांना त्यांच्या सोबत पण असं होतच नाही. होतच हा, होतच. शेवटी बाई माणूस मग होतो ना. ह्या देशात कोणतीच मुलगी सुखरूप नाहीये ना कोणती बाई सुखरूप मग आहे. कोणाची शाळा बंद करते, कोणाचं बाजारात भाजीपाला आणायचं बंद करते, काय झालं गावागवत्रीला जायचं कोणाचं काय बंद झालं करते, माहिती सांगा का तुम्ही. गाजराबाई, या अशा गोष्टी घडून राहिल्या ना, ऐक, पोरायला पुरी भेटना, ऐक, हा लय मोठा प्रश्न झाला. त्याच्यामुळे पब्लिक काय करू राहिली, चचवून राहिली. खरं बरोबर गोष्ट आहे. तीच झाली. पोरायला जर पुरी जर भेटला असते ना, तर बलात्कार सुद्धा थांबते बाबा. पण जो तो उठत होता नुसता सर्विसवाला काय सोनं हागतो का? मला काय म्हणायचंय, बरोबर आहे की नाही? काल या घटना घडतील. मी काय म्हणते, ह्या घटना घडणं ना बंद होतील ना, का बरं नाही होणार? का ना मध्ये सरकारने डायरेक्ट नियम काढले वेश्या व्यवसाय बंद करायचा. हा, मग सरकारने जर वेश्या व्यवसाय जर चालूच जर ठेवला, ते त्यांच्या मर्जीने व्यवसाय करू राहिले, त्यांना कोणी बळजबरी बसवत नाही. नाही तुम्ही तिथं राऊंडला गेल्यावर ज्यांना बळजबरी बसवलं, तुम्ही त्या मालकीनींवर मालकांवर कारवाई करा ना. जे स्वतःच्या मनाने करू राहिले, ज्यांचं घर परिवार सगळा त्या व्यवसायावर चालू आहे, जे खानदानी ते व्यवसाय करताय, तर तो व्यवसाय तुम्ही बंद करू नका ना. म्हणजे आमच्या सारख्यांच्या लेकी बाळी तरी व्यवस्थित शिकतील, सवरतील, लग्न कार्य करतील, व्यवस्थित जगतील. मग बरोबर आहे का नाही? हम्म. नाही ते म्हणते बरोबर, बरोबर आहे. ह्या अशा घटना घडते, हे घडणार नाही ना मग. सांगा बरं. बरोबर आहे ना. मग असं घडणार नाही. जर ते व्यवसाय चालू ठेवले मनमर्जीचे व्यवसाय, तर मग असं घडूच शकत नाही. हा, बरोबर आहे. सरकार एक बाजूला ते बंद करतं, एक बाजूला या गुंड प्रवृत्तीचे लोक यांचा बंदोबस्त करीना. मग तुमच्या आमच्या सारख्या स्त्रियांचं बाहेर निघणं मुश्किल झालं. कुठं 4 वर्षाच्या पूर्वीवर बलात्कार होतो, कुठं 6 वर्षाच्या होतो, कुठं 10 वर्षाच्या होतो. मी तर म्हणते 60 वर्षाची बाई सुद्धा फुटपाथवरती सेफ्टी नाहीये. हा 3 वर्षाच्या पोरीला सुद्धा सोडते सांगा. नाही लोक. आता जे बरोबर म्हणते तुम्ही. मालेगावला काय घडलं, मग हा, ते आणि माई पोर तर 15 वर्षाची आई होती. दिला आपल्या दिदीला न्याय मी. हा काय म्हणजे सापडला जागा तो, म्हणजे तो पोरगा सापडला जागा. आपल्या चिडला होता हिच्या. काय म्हटलं तुम्ही?
तुम्ही त्याला विचारून घेतलं पहिले मी. अरे बाप आपल्या गल्लीतला हा हे घ्या अजून 2 जण बाकी आहे, हं. पण ते त्यांचा काही हात नव्हता, मेन हात होता. इकडे ये तू इकडे. सगळे कपडे रक्ताचे पाहिजे ते. तो कधी केलं हे काम? काय केलं तो नेमकं? हा? काय केलं काय केलं तू ये ए बाबा? बाय, मी त्याला विचारून घेतलं पहिले. हा. अरे ती गुड्डी तर तिच्या जीवाला निघून गेली भाऊ. तो काय वाढवा करून तुला कोणा हे कायदा हातात घ्यायला लावला होता? ए बाय, मी पहिले त्याला कन्फर्म करून घेतलं, सगळं विचारलं त्याला मी, हं. कसं झालं काय झालं. त्यांनी कबुली दिली तेव्हाच त्याला मी कापलं. अहो तुम्हाला काय कळतंय का? काय केलं तुम्ही हे? तुम्ही का कायदा हातात घेतला? तुम्ही का मारलं त्याला? जे त्यांनी केलं तेच तुम्ही करून आले का? जाऊ दे आता पहिले याला पोलीस स्टेशन मागत पडत बाबा घाला. तुला. जाऊ दे, पडू दे, मध्ये मागं. जमा पण करून ते द्या. काम तुझं नव्हतं बाळा. हा, मग. तू ती तर दुखापत एका वाटाने गेली, आता तू एका वाटाने जातो का? ए बाय, मला दीदीला न्याय द्यायचा होता आणि तो मी दिला. मग त्याच्यासाठी सरकार कायदा कानून कशाला आहे? त्यांनी केलं असतं ना ते काम. 8 दिवस झाले आरोपी पकडले जाणे त्यांच्याकडून. आरोपीला अटक होत नव्हती. पण मग याचा अर्थ असा नाही की सर्वसामान्य माणसाने कायदा हातात घ्यायचा. कायदा कोणासाठी? कायदा आपल्यासाठीच आहे. ते पण माणसंच आहे ना. त्यांचा आरोपी तपास कुठं होता झाला नाही. माहितीये का? हा. त्याच्या स्वतःच्याच याच्यामध्ये ऊसाच्या याच्यामध्ये त्याने असं मस्त गोदड्या बिदड्या टाकून तिथं झोपायचा. ऊसामध्ये हा, ऊसामध्ये मग झोपायचा. तो तिथं जाऊन धरला का? तिथं जाऊन धरला. डायरेक्ट त्याने डायरेक्ट मुंडकच उडावलं. हो आत्या. मग आता आहे ना, आता मी काय बोलत आहे ऐक. तू बी रडू नको. एक कर. जाऊ दे, तो चांगलं केलं. मी बी त्याला जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत पाणी पिणार नव्हते. आता तू एक काम कर, चला आता पोलीस स्टेशनला. हा, ते तू पोलीस स्टेशनला जाऊ, जमा जाऊ, होऊन घे द्या. पहिलं. म्हणजे स्वतः जमा. धोका राहणार नाही हा, जीवाला. पण पण आता या पुरीचं काय रे अहो असं कसं या केलं पोरीचं. तुम्ही? जाऊ दे, करू दे, काही नाही होत. त्याची शिक्षा पण सरकार माफ करीन. फक्त गागू नका तुम्ही आता गपरा. शिक्षा माफ करेल सरकार. जाऊ दे, आता एक करा. अशी आपल्यावाल्या घराची होळीच झाली होती. पोलीस स्टेशनला काहीच जमा टेन्शन करून. नको घेऊ. राजनभाई मी काय म्हणतो, तू पोराला घेऊन जा पोलीस स्टेशनला, हा गपचिप. स्वतःहून जमा व्हा. हा, मग स्वतःवरून मी स्वतः घेऊन जाते आता ना. काय करतो ऐका, या पोरीला आमच्या घरी नेतो वाटलं सर. काय गरज नाही, तिला पण घेऊन आई, जाते ना. काय? लोकांना कळायला पाहिजे तिचा नवरा किती शूर आहे म्हणून. आई, मी हे पाऊल उचललं नसतं बरं का. हम्म. तुला सांगते बाय, 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, तरी आपल्या दिदीचा आरोपी येणे पकडला नाही. हम्म. आणि तो आरोपी, मला त्याची माहिती भेटली. तो ऊसामध्ये मला जर माहिती भेटू शकते आरोपीची, तर पोलीस लोकांना का नाही भेटू शकत? बरोबर आहे, खरी गोष्ट आहे 100%. हा, त्याने जर त्याला जर शिक्षा दिली असती तर मी कशाला हे पाऊल उचललं असतं? बरोबर आहे. जाऊ दे, खरंच सुंदर अक्का, जाऊ दे काही असू दे, पण माझ्यावाल्या लेकीला न्याय मिळाला आणि तो माझ्या पोरांनीच दिला मला. त्याच्यावरती लय मोठा गर्व वाटू हा राहिला. आता एक करा गपचिप आहे ना, पोलीस स्टेशनला जाऊन मी जमा- लगेच. मी नाही, जमा- त्याला थोडी जमा- फाशीची शिक्षा होईल, लगेच त्याचा गुन्हा जमा होऊन माफ होईल. मी सांगते ना. अशाच कपड्याला आहे. हा असंच चला करा. आम्ही पण येतो तुला मी जोडीदार. जमा होऊन जातो. जी शिक्षा होईल त्याला मी पात्र आहे. हा, हा चल बाई, चल, टेन्शन नको घेऊ. गागू नका, काही नका, गपचिप जा. सुंदर आहे. हा आपण चला आपल्या घरी. हा हा, आपण चला आपल्या घरी. ठीक आहे, तो बोलतो आपण. नाही नाही, आपण चला आपल्या घरी. आपल्या घरी चल. जाऊ दे आपल्याला.